गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज व्लॉग रात्री 9 वाजता स्टार्ट केला आहे. व्लॉग वगैरे केले आणि आता चाललोय आम्ही खाली. आज मम्माचं काम लवकर झालं आहे. चष्मा आणायचा आहे पण आता मला डाऊट आहे की बंद असेल कदाचित शॉप. 9 वाजता त्यांचं हे होत होतं बहुतेक. चला जाऊन बघूया. आता एक्झाम झाली ना बाळा, आता येईल अजून थोड्या दिवसांनी. ब्रांचला आली होती मी खडकपाड्याच्या, जिथे त्यांनी नाही झाला आहे रिसिव्ह ॲक्च्युली इकडे डिलिव्हर. सो आता तिकडेच बघू जाऊन जातो. 9:30 वाजेपर्यंत मे बी असतं चालू. किती छान दिसत आहे माझ्या सगळ्या लाईटी दिसत आहे. सो आता हे जस्ट बंद करताय वाटतं. ॲक्च्युली माझं लॉगआउट 9 वाजता होतं, त्यानंतर आम्ही गेलो होतो. सो त्यामुळे ते बंद करायची वेळ झाली होती त्यांची. तरीही त्यांनी मला ते थांबवून माझं पिकअप जे होतं, जी डिलिव्हरी होती ती दिली मला. आणि येस, फायनली माझा चष्मा छान क्लिअर असा दिसायला लागला. UV बनवून घेतला आहे. सो हे बंद व्हायला लागलं होतं, बरं झालं लवकर येऊन गेली आणि ग्लास भेटली. तो आता मी जस्ट घेतला आहे चष्मा. बंदच झालं होतं, जस्ट फक्त पिकअप होतं म्हणून त्यांनी आतमध्ये घेतलं. इकडे बघू शकता बंद आहे चष्मा. याची मी फ्रेम तीच ठेवली, फक्त माझे ग्लास चेंज केले. चला जाऊया आता. पेट्रोल भरायचं वाटतं, जाऊ. पेट्रोल भरायला थांबलो आम्ही इथे. हा काय खायचंय? कुल्फी. ओय, कुल्फी पाहिजे का हे असं पाहिजे? हे वाला कोण वाला? नको कुल्फीच पाहिजे. एक कुल्फी दो ना. ये कुल्फी कौन सा है? कोमलाई वाला है. कोंबडी ना तो खायला म्हणून. त्या दिवशी आम्ही गावी गेलेलो तेव्हा ती नव्हती खायला, आणि तिने आज व्लॉग बघितला तेव्हा तिला कळालं. आम्ही आईस्क्रीम खाल्ली त्या दिवशी. सो तिचं आज सकाळपासून चालू होतं, मम्मा मला कुल्फी खायची, त्यामुळे आता आणलंय. तरी पण आपल्या पण बालकांना आहेच ना 490 कार्पेट असतो. किती असतं सगळीकडे ना. फायनली आम्ही आलोय. चष्मा घेतला, त्याच्यानंतर पेट्रोल टाकलं आणि पूर्वीला आईस्क्रीम खायचं होतं. सो तिकडे कुल्फी वगैरे खाल्ली आणि नंतर मग घरी आलो. दूध वगैरे घेतलं आणि घरी आलो. खायला मला खूप लेट लागला. सो तो हात धुतले. आता हा एक चष्मा माझा आहे. म्हणजे मी जेव्हा बनवले होते तेव्हा हे 2 चष्मे बनवले होते, हा एक आणि हा एक. हा माझा खूप जास्त यूज झाला. म्हणजे मोस्ट ऑफ टाईम तर मी हा आधी सगळ्या स्टार्टिंगला आधी मी हा यूज करत होती. पण नंतर आहे ना हे याचे जे हे ते ढिल्ले झाले होते. थोडासा अजूनही ढिल्लाच आहे, बघू शकता तुम्ही किती ढिल्ला आहे हा चष्मा. सो तो मी तसाच ठेवून दिला होता, म्हणजे त्याचा यूजच नाही झाला जास्त. मग हा मी यूज करायला लागली, जो की हा मला एकदम परफेक्ट आणि फिटिंग बसायचा बरोबर. ॲक्च्युली माझे हे थोडंसं बनवतानाच थोडी काय माहिती मिस्टेक झाली की काय, तर फिटिंग मी चेकच नाही केली प्रॉपर. याला झाले जवळजवळ 5 वर्ष झाले असते. हे बनवले होते मी लेन्स कार्टमध्ये, दोन्ही पण बाय 1 गेट 1 ऑफर होती तेव्हा. ते असतेच, अजूनही आहे. सो तेव्हा हे दोन्ही बनवले होते. आणि मग मी फॅन लावायला लावलं होतं, लाव ना बाळा. सो मग याच्यानं थोडे स्क्रॅचेस वगैरे पडले होते ग्लासेसला. आणि माझं थोडंसं डोकं पण दुखायचं. मला असं वाटलं की नंबर वगैरे चेंज झाला असेल. पण नंबर मी चेक केला तर नंबर वगैरे काही चेंज झाला नव्हता. मग ते बोलले की फक्त तुम्ही ग्लास चेंज करा, कारण की स्क्रॅचेस वगैरे त्याच्यामुळे होऊ शकतं कधी कधी. आणि मग फक्त मी ग्लास चेंज करायला दिले होते आणि ग्लास चेंज करून मी घेऊन आली आज. स्वतः हा दाखवते मी कसं दिसतो लावून. हा पण छान आहे, पण तो खूप ढिल्ला आहे. असं एकदम मला फिटिंग नाही बसत प्रॉपर. त्यामुळे हा नव्हता आवडत मला. हा असा आहे. आणि ना ही फ्रेम मला जरा अशी वाटते म्हणजे आता कसं ते रोज घालून असं वाटतं ही मला कम्फर्टेबल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आणि या चष्माचं ना त्याचे ग्लास आहे. सो हे ग्लास मी चेंज केले. हे जुन्यावाले ग्लास आहेत. ते तर घाणच झाले, खूप स्क्रॅच पडले होते याच्यावर, तुम्ही बघू शकता. खूप जास्त. मला चष्मा बनवला. सो चला
फायनली चष्मा घेऊन आली. या सलाडची मी रील बघितली होती आणि सुशांतला शेअर केली होती. सो ते बोलले होते की मला एकदा तरी बनवून दे असं सलाड. सो मी आज ट्राय केलं आणि एकदम भारी टेस्ट झाली होती. याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये रेसिपी म्हणून टाईप करा. मी नक्की तुम्हाला शेअर करेल. टेस्ट अप्रतिम होती आणि खरंच छान होतं. आज सॅटर्डे गावावरून आलो येऊन आम्हाला 5-6 दिवस झालेत आणि आमचं आत्ता उठून सुशांत काय मॉर्निंगलाच गेले. त्यांना मी सलाड बनवून दिला. तुम्ही क्लिप बघितली असेल. खूप सुंदर सलाड होतं ते आणि त्याच्यात काय काय टाकले ते मी सांगेलच तुम्हाला. सो आता मी तयारी करते. रात्री भिजत घातली होती उडदाची डाळ, जी की उर्वीला मेदूवडा खायचा होता. आम्ही दोघीच आहे आता जेवायला. त्यामुळं म्हटले सुशांतने काय फक्त ते सलाड आणि पपई नेलेली कापून. तर म्हटले चला मेदूवडा बनवूया आपण मस्त आणि सांबार बनवायचे. सो मी ते दाखवते तुम्हाला प्रिपरेशन. इथे मी सगळं बॅटर वाटून घेतलं आहे. त्याच्यात मिरची आणि कढीपत्ता थोडासा टाकला आणि जिरे आणि इकडे डाळ शिजवली आहे. आता मी सांबार बनवते आणि मग ते वडे तळून घेते. सो इथे आता मी सांबार बनवले. एकदम सिंपल आहे. त्याच्यात काय मी फक्त टोमॅटो आणि कांदा टाकला, बाकी फोडणी वगैरे दिली. मला ते जास्त भाज्या वगैरे नाही आवडत त्याच्यात. आणि इथे आता तेल तापायला ठेवलं आहे. हे करणार आहे. ट्रिक बघितली होती ऑनलाईन असंच. इथे रुमाल बांधला मी कॉटनचा ग्लासला. आता याच्यावर बॅटर टाकून असं ट्रिक युजफुल ठरलेली आहे. हे थोडंसं ओलं करून घ्यायचं. आता मला कॅमेरा हँडल करायला ॲक्च्युली कोण नाही म्हणून नाही तर मी तुम्हाला दाखवते उर्वी जर आली तर तोपर्यंत. सो इथे हे असं बांधून घेतलं ना, त्याच्यावर हे थोडंसं ओलं करायचं. पीठ हे बॅटर टाकायचं त्याच्यावर आणि थोडं हाताने ओलं हात करून बोटाने मध्ये होल पाडायचा आणि जस्ट असं उलटा सोडायचा. थोडंसं खाली घेऊन तर बरोबर पडतो खाली आणि असं काहीचं होतं. मी दाखवते तुम्हाला एक मिनिट. अशी काहीशी झाली. एकदम परफेक्ट शेप आला आहे. माझा अजूनपर्यंत असा शेप नव्हता येत आणि ट्रिक छान काम आहे बघा. खूप इझी ट्रिक आहे. तर कोणाचे माझ्यासारखे मेदूवडे कोणाचे जर होत नसेल ना तर त्यांनी खरंच ही ट्रिक यूज करायला पाहिजे. बघू शकता ते सगळे मेदूवडे झाले. तिकडे आता हा लास्ट स्लॉट आहे. मी आता खायला घेते. उर्वीला इकडे दिलंय दाखवते. एम्मी आणि सांबर छान आहे ना. खाऊन घेते आणि मग बाकीचं आवडते नंतर हळूहळू एक 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 सगळं. आज मला 2 वाजता काम आहे. 2 वाजता लॉग इन करायचं आहे. म्हटले चला आता करूया. आणि मला करंजा पण करायच्या आहेत. म्हणजे ना ताईने सांजा दिलाय. जो करंजाचा सांजा असतो ना, रवा आणि खोबरं वगैरे ते दिलं आहे. ताई बोललं की ते थोडंसं मैद्याचं पीठ म्हणून वगैरे करू शकते. सो बघू, ट्राय करून बघायचं आहे. बघू टाईम भेटला तर. आम्ही जेव्हा काम केलं होतं घराचं तेव्हा आम्ही काही शूरॅक बनवला नव्हता आणि ते तसंच राहून गेला होता. आता असं वाटलं होतं की चेंज करावं कारण की ते थोडंसं ऑड वाटत होतं. सो खाली एका याचं फ्लोअरवर काम चालू होतं. सो त्यांनाच आम्ही सांगून हे करून घेतलं. तसंच मला एक शेल्फही टाकायचे आहे किचनमध्ये. सो शूरॅकची डिझाईन कशी आहे काय आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. सो स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.